श्री स्वामी समर्थ. तर आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे, कारण की आज आमच्या घरामध्ये रेणुका मातेच्या तांदळाची स्थापना आहे. तर हा तांदूळा मातृकुंडातील पाषाणापासून बनवलेला आहे. त्यानंतर हा माझ्या बाळाच्या नवसाचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं की बाळानं राहत नव्हतं मला, त्याच नवसाचा हा तांदळा आहे. तर याची स्टोरी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत नक्की सांगेल. पण आज तांदळा स्थापन करण्याचा कार्यक्रम होता, जो की आम्ही ब्राह्मणांच्या हाताने करून घेतला. इथे सर्वात अगोदर देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, अभिषेक करण्यात आला पंचामृताने, पाण्याने मस्त अशी पूजा केली, हवनही करून घेतलं. आणि रेणुका मातेच्या आगमनाने घर एवढं पवित्र झालं होतं, एवढं वातावरण पॉझिटिव्ह झालं होतं की सांगायलाच नको. आणि मातेचं रूप बघा. त्यानंतर जेव्हा वस्त्र वगैरे परिधान केल्यावर अजूनच खुलून आलं होतं. फक्त अभिषेकानेच एवढी सुंदर दिसत होती देवी. तर आपल्या स्वामींसोबत आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला आमच्या कुलदेवीचा खूप मोठा अनुभव आलेला आहे, जो की माझ्या बाळाच्या संदर्भात आहे. तर त्यामुळेच हा तांदळा आमच्या घरामध्ये स्थापन करत आहोत. तर इथे हवन चालू होतं. त्यानंतर अभिषेक करून मग हवनाला सुरुवात केली. छान असं हवन पार पडलं. आणि घरामध्ये आपण नवरात्रीत हवन करतोच, तर इथे हवन झालं आणि लगेच मातेची आरती झाली. 11 पूर्णाच्या दिव्यांनी आज रेणुका मातेची आरती केली. खूप छान वाटत होतं. देवीला पूर्णावरणाचा नैवेद्य केला. 10 सुवासिनी घातल्या, कारण की कोल्हापूरची लक्ष्मी आमच्या घरामध्ये फोटो आहे बघा. तर तो फोटो आल्यापासून एकदाही सुवासिनी घातल्या नव्हत्या. तर त्या देवीच्या 5 आणि मातेच्या 5 अशा 10 सुवासिनींना जेवू घातलं. असं वाटत होतं की जणू साक्षात 10 लक्ष्मीच आमच्या घरामध्ये जेवत आहे की काय. देवघर बनवण्याचं हेच कारण होतं की देवीची स्थापना करायची होती आणि स्वामींचीही. तर व्हिडिओ कसा वाटला आणि देवी ही कशी वाटली हे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.